स्वातंत्र्यदिनी राजापूर तालुक्यातील महिलांनी नाटे गावातील दारूची बाटली आडवी करण्यासाठी आक्रोश करत उपोषण केले। नाटेगाव मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे। या भागात गोवा बनावटीची दारू, गावठी हातभट्टी विक्री सर्रास होत असते। या विरोधात नाटे ग्रामपंचायत, पोलीस, दारूबंदी खाते यांना कल्पना देऊनही कारवाई होत नाही। त्यामुळे अनेक जण व्यसनाधीन झाले आहेत, असा आक्रोश महिलांनी यावेळेस केला। दारूबंदी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आतापर्यंत तरीही ही आत्ताची यंदाचीच मुलं आहेत, ह्या वर्षामध्ये गेलेली मुलं आहेत आणि ह्याच्यामध्ये दारूमुळे मेलेला आपण काय संशोधन करायला जात नाही, पण ती मुलं पितात हे आम्हाला गाववाल्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे मेलेले आहेत हे आम्हाला माहिती आहे, पण ह्याचं पुढे कोणीच संशोधन करत नाही आहे। मग संशोधन करून आम्ही तुम्हाला सांगायचं का की बाबा एवढीच मुलं आमची अशी गेली म्हणून? कारण ते माहीत नाही, ज्याची गेली त्याच्या कुटुंबाला माहिती आहे। मग हे आम्हाला प्रत्येक वेळी महिलांना त्रास होतो ह्या गोष्टीचा, तर ह्याचा उद्रेक हा कुठेतरी होणारच। आज एवढीच आहोत आम्ही। आता पोलिसांनी आता तर आम्हाला असं सांगतायत, गावामध्ये आम्ही लेटर देऊन कलेक्टरना गेलो, तुमची नावं आम्हाला कळली, पोलिसांनीच सांगितलं तुमची कोणी कोणाची नावं तुम्ही दिली। आता आमचे हे लेटर तुमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये आम्ही कुठल्या धंदेवाल्याचं नाव घातलेलं नाही। आम्हाला पूर्ण नाटेगावाचंच हे करायचं आहे। नाटेगावामध्ये पूर्ण आमचा हा धंदा सगळा कुठलाही असू दे दारूचा, देशी दारू धंदा की गावठी दारू आहे? गावठी आहे, जे काय आहे ते। सरकार मान्य दुकानं किती आहेत? सरकार मान्य एकच दुकान आहे तिथे। तेही बंद करायचं का? हा, सगळं कीडच ठेवायची नाहीये आम्हाला। नियमावली आहे, मग ते नियमावलीचं पालन केलं का? ग्रामसभा घेणे, नाही, ग्रामसभा आडवी उभी बाटली करायचीच आहे, पण त्याच्या आधी जी हानिकारक, जी बाहेरून गोवा जी काय बनावट दारू येते त्याच्यामुळे ही मुलं जी जात आहेत की नाही, ते आधी ते थांबलं पाहिजे। आतापर्यंत तिथे काय केलं? तिथे जाऊन त्यांचे धंदे बंद करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला वारंवार गेलेलो आहोत। वारंवार जाऊन सुद्धा तिथे जर काय होत नसेल म्हणून आम्ही आज हे पाऊल उचललं ना। नाटेगावात आज अनेक वर्ष अनधिकृतपणे बनावट विक्रीची दारू विक्री होते आणि त्या दारूमुळे आज ज्या बोर्डावरती आपण जे 20 ते 25 वर्षातली वयातली मुलं ही मृत्युमुखी पडलीत, बळी गेलेत, त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि त्या वारंवार आम्ही पोलीस स्टेशन असेल, उत्पादन शुल्क असेल, त्यांना आम्ही वारंवार विनंती केली, वजा सगळी केलेली आहे, पण 8-10 दिवस बंद होतात, पुन्हा तसंच चालू जे दारूधंदे चालू आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।